दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी अर्धा डझन इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू असताना अचानक आणखी एका दावेदाराचं नाव समोर आलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विनोद तावडेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। या नव्या नावामुळे दावेदारांचे धाबे दणाणलेत। विनोद तावडे लोकसभेच्या रिंगणात। रत्नागिरी सिंधुदुर्गातून तावडे उमेदवार। केंद्रीय मंत्रिमंडळाचा रस्ता कोकणातून जाणार। कोकणातील लोकसभेची जागा भाजप लढवणार की शिवसेना याचा सुप्त वाद सुरू आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून निवडणूक लढवण्यासाठी अर्धा डझन इच्छुक नेत्यांनी तयारी दाखवली आहे। असं सगळं असताना इच्छुकांमध्ये आणखी एक धक्कादायक नाव समोर आलंय। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे भाजपच्या संघटनात्मक राजकारणात सक्रिय आहेत। अनेक राज्यातले उमेदवार ठरवण्यात विनोद तावडेंचा महत्त्वाचा वाटा राहिलाय। नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या सत्तानाट्याचे विनोद तावडे सूत्रधार होते। विनोद तावडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यायचं असेल तर कोकणातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून सध्या भाजप आणि शिवसेनामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये मुरलेला एक तगडा उमेदवार म्हणून विनोद तावडे यांचा नाव पुढे येत आहे आणि विनोद तावडेंना जर उमेदवारी दिली तर दोन्ही पक्ष मतभेद विसरून या ठिकाणी कामाला लागू शकतात। त्यामुळे शिवसेना उभाटा गटासहित विनायक राऊत यांना तावडे यांचं आव्हान नक्कीच पेलवणार नाही। तावडेंची उमेदवारी पुढे आल्यास कोकणात वादाचा शिमगा होणार नाही असा भाजपच्या रणनीतिकारांचा अंदाज आहे। तावडेंना लोकसभेची उमेदवारी देऊन दिल्लीतच सन्मानजनक पद देण्याचा विचार भाजप श्रेष्ठींच्या मनात असू शकतो। येत्या काही दिवसात तावडेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तावडे उमेदवार असतील तर नारायण राणेंची कशी राजकीय सोय लागणार याबाबत उत्सुकता आहे। निसार शेख, लोकशाही मराठी, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।